पंकज मला माझ्या मित्रा थ्रू भेटला होता. त्यावेळेला त्याचं नवीन घर डेकोरेट याने केलं होतं. म्हणाला तू ये बघायला. मी गेलो त्याच्या घरी बघायला. मला खूप आवडलं. प्रत्येक रूम त्याने जी आपले नीड्स असतात त्या हिशोबाने व्यवस्थित डेकोरेट केलंय. मला स्पेसिफिक ब्लू कलर मध्ये मॅक्झिमम गोष्टी हव्या होत्या. सो ही हॅज डन एक्सिलेंट जॉब इन ऍडिंग ऑल दोज कलर्स विच वी वॉन्टेड. आणि पडदे सिलेक्शन वगैरे आम्ही सगळे एकत्र जायचो. भरपूर वेळ दिला पंकजने. येस, पडदे सिलेक्शन म्हणा, इव्हन सनमायका जो आपण सनमायका द्यायला पण भरपूर दिवस आम्ही फिरलो होतो. लाईटचं सिलेक्शन सुद्धा त्याने इंडिव्हिज्युअल रूम नीड ह्या सगळ्या गोष्टी बघून केलेल्या आहे. पंकजने सगळं व्यवस्थित अगदी करून दिलं. किती जवळपास महिनाभर आम्हाला ते 3D मध्ये तो दाखवत होता. ही तुमची रूम अशी दिसेल, मग आपण हे इकडचं काढून टाकूया. आणि जवळपास म्हणजे सगळाच लुक त्याने चेंज केलं. जुनं काही ठेवलंच नाही, बेड सोडले. त्याची माणसं आणि अख्खी टीम प्रचंड विश्वासू आहे. म्हणजे अख्खं घर त्यांच्या ताब्यात होतं, पण कुठची एकही वस्तू इकडची तिकडे झाली नाही. 100% विश्वास ठेवावा त्याच्यावर आणि त्या माणसावर. मस्त काम झालं, एकदम परफेक्ट प्रोफेशनल आहे तो. खूप सुंदर केलं. सगळं घरच आमचं अट्रॅक्टिव्ह झालंय. हे सगळ्यांना आवडतं. हे झुंबर बिंबर हे जे काय केलंय, हे पार्टिशन, ती मूर्ती ठेवायची जागा, हे शोपीस ठेवायची जागा, हे सगळं यातलं काही एलिमिनेट करता येणार नाही. हे सगळं पाहिजेच आम्हाला. आणि मेन ना, आमच्याकडे डायनिंग टेबल नव्हतं, कारण ते ठेवलं तर ते हॉल लहान होणार. हा आमचा मुख्य मुद्दा होता. तर ते डायनिंग टेबल त्याने असं बसवून दिलं आणि मला परत वरती अजिबात लहान वाटत. खिडकी पण बंद करायची नव्हती, तर ती खिडकी राहील, डायनिंग टेबलही आम्हाला मिळेल असं त्याने त्यातला वाया मीडिया काढून खूप छान केलंय. मला माझ्या पद्धतीने देवघर बनवायचं होतं आणि मी त्याप्रमाणे त्याला सांगितलं, तू याच्यात काय ढवळाढवळ करू नको, मी माझ्या पद्धतीने बनवतो. त्याने ते मान्य केलं. पण त्याच्यात त्याने एक मला सजेशन दिलं, तो वरचा जो देवघरातला जो स्लॅब आहे त्याला मी तुम्हाला लाईट लावून देऊ का, त्याने आणखीन छान दिसेल. आणि त्याने ते त्याच्यात लाईट लावून दिले. त्याने एकदम त्याचा फुल गेटअप डबल झाला. मला किचन मधलं क्रोकरीचं जे कपाट त्याने केलंय ते बेस्ट. बास्केट खूप छान आहे. आमच्याकडे लोक महिना 2-2 महिने बघायला यायचे नुसते, एवढं काय चाललंय एवढं तुमच्याकडे ते बघूया म्हणून. एकाच माणसासाठी किचन मध्ये जर कोणी नाश्ता करायला बसणार असेल तर ती फळी ओढून. नाही, ते माझं सजेशन आहे, ते मी सांगितलं होतं. आमच्या कृष्ण बाप्पाला प्रॉपर जागा दिली. कृष्णाचं जे डिझाईन आहे सर्क्युलर, इट गोज टू दी गौरी. शी हॅज टेकन टू मच एफर्ट्स अँड हाऊ शी हॅज सजेस्टेड दॅट वी कॅन combine the harmony with circular ceiling as selected by Rajan sir, and the circular reflection of that particular space for Lord Krishna and Radha. It is the credit for that particular space and design goes to इव्हन टीव्हीच्या मागचा आणि कृष्णाच्या मागचा वॉलपेपर आम्ही किती 2-3-4 तास पार्ला वेस्टला फिरत होतो. मनासारखं मिळत नव्हतं. नंतर आपला मजा म्हणून एका दुकानात गेला आणि तिथे मिळाला आवडीचा, मग तो घेऊन आलो आपण. वेळ भरपूर केला आमचा, पण मस्त झालं काम. परफेक्शनिस्ट आहेत. 1 इंच सुद्धा कमी जास्त असेल ते त्या कार्पेंटरनं खोलायला लावायचं. ते काढ, पूर्ण झालं असेल तरी काढ परत. नाही, काम एकदम उत्तम झालं. ठीक आहे, मी नक्की सजेस्ट करेन याचं नाव. नक्की सजेस्ट करणार तुझं नाव. केलेलं पण आहे, केलेलं ठिकाणी करताय. अप्रतिम पेशन्स ठेवून, डोकं शांत ठेवून, तुम्हाला कुठच्याही प्रकारे उलट सुलट न बोलता त्याने काम इतकं सुंदर करणं नॉट अ जोक. अप्रिशिएट यू. थँक्यू. मस्त. आमच्या या आनंदाला मोर दॅन 60% तू जबाबदार आहेस. रिअली हॅट्स ऑफ आसवडेकर फॅमिली. त्यांच्यामध्ये एवढं छान बॉन्डिंग आहे. म्हणजे इव्हन तो जनरेशन गॅप, म्हणजे तिघांचं पण प्रोफेशन खूप वेगवेगळं आहे. त्या कस्टमर्समध्ये ही मेडिकल लाईन्समध्ये, हेल्थ केअरमध्ये आहेत आणि यांचं शेअर मार्केट म्हणजे मल्टिपल ऑफ बिझनेस दे हॅव डन. आणि एवढं छान कॉम्बिनेशन. आणि हे डिझायनिंग करत असताना मला ते लक्षात आलं की हाऊ टू बी अ आयडियल फॅमिली, हाऊ टू बी आयडियल फादर, हाऊ टू बी आयडियल मदर, हाऊ टू बी आयडियल
गर्ल ज्याला काय म्हणता येईल ते खूप छान पद्धतीनं, म्हणजे दिस इज नॉट जस्ट फॉर कसं स्तुती करायचं म्हणून बोललं तो अशातला भाग नाही, दॅट इज देअर. आणि हे कुठेतरी मला मोटिवेटिंग कर, पण ते एवढं छान आणि सुंदर यांचं कोऑपरेशन होतं, त्याच्यामुळे एवढा छान प्रोजेक्ट झालेला आहे.